नमस्कार. आज आपण श्रीहरी विष्णूंचा राम अवतार याची कथा ऐकणार आहोत. धार्मिक कथानुसार एकदा नारद मुनी कामदेवावर विजय मिळवल्यामुळे गर्विष्ठ झाले. तेव्हा अहंकाराने त्रस्त झालेले नारद मुनी भगवान विष्णूंकडे गेले आणि कामदेवावर विजय मिळवल्याचे सांगून स्वतःची स्तुती करू लागले. तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींचा अहंकार मोडण्यासाठी माया निर्माण केली. वैकुंठाहून परत येत असताना नारद मुनींना एक सुंदर नगरीच्या एका भव्य राजवाड्यात एक अतिशय सुंदर राजकुमारी दिसली आणि तिच्यावर ते मोहित झाले. राजकन्येशी लग्न करण्याच्या इच्छेने ते भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना स्वतःला सुंदर आणि आकर्षक बनवण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की आम्ही तेच करू जे तुमच्यासाठी फायदेशीर असेल. असे बोलून भगवान विष्णूंनी नारदजींचे मुख वानरासारखे केले. नारद मुनींना याची कल्पना नव्हती. राजकन्येशी लग्न करण्यासाठी ते राजकन्येच्या महालात पोचले, जिथे इतर राजकुमार देखील राजकुमारीशी लग्न करण्यासाठी आले होते. नारद मुनींचा वानर चेहरा पाहून उपस्थित सर्वजण हसू लागले. राजकन्येनेही नारद मुनींना सोडले आणि अत्यंत देखण्या राजपुत्राचे रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंच्या गळ्यात माळ घातली. तेव्हा नारद मुनींनी पाण्यामध्ये आपला चेहरा पाहिला आणि वानरासारखा चेहरा पाहून भगवान विष्णूंचा त्यांना खूप राग आला. त्यानंतर ते वैकुंठाला पोचले, जिथे तीच राजकुमारी भगवान विष्णूंसोबत बसली होती. तेव्हा नारद मुनींनी क्रोधित होऊन भगवान विष्णूला शाप दिला की तुमच्यामुळे सर्वांनी माझी चेष्टा केली, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की जसा तुम्ही मला स्त्रियांपासून वियोग दिला, तसेच तुम्हीही मानव देह धारण करून 14 वर्ष आपल्या पत्नीपासून वियोगात फिरत राहाल. मला तुम्ही वानराचे तोंड दिले तर मनुष्य जन्मात हेच वानर तुमची पत्नी शोधायला मदत करतील. तुम्ही पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घ्याल आणि तुम्हाला वानरांची मदत घ्यावीच लागेल. असे मानले जाते की नारद मुनींच्या या शापामुळे भगवान विष्णूने श्रीरामाच्या रूपात मानव जन्म घेतला. अशा अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. असे मानले जाते की भगवान इंद्रदेवाचे द्वारपाल जय आणि विजय यांना सनकादी ऋषींकडून शाप मिळाल्यामुळे ते पृथ्वी लोकात हिरण्यक्ष आणि हिरण्यकशपू या असुरांच्या रूपात जन्माला आले. त्यांचा वध झाल्यानंतर ते पुन्हा पृथ्वीलोकात रावण आणि कुंभकर्ण नावाच्या असुरांच्या रूपात जन्माला आले. वाल्मिकी रामायणानुसार रावणाने ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला काय वरदान हवे ते विचारले. यावर रावण म्हणाला, मला अमर होण्याचे वरदान हवे आहे. ब्रह्माजींनी उत्तर दिले की या जगात कुणीही अमर नाही. जो जन्माला येईल त्याला मरावेच लागेल. मात्र तू तुझ्या मृत्यूची परिस्थिती ठरवू शकतोस. रावण म्हणाला, ठीक आहे. मला असे वरदान द्या की कुणीही देव किंवा दानव मला मारू शकणार नाही. नाग, किन्नर, गंधर्व, यक्ष, गण किंवा कोणतीही देवी मला मारू शकणार नाही. हिंसक प्राणीही मला मारू शकत नाहीत. ब्रह्मदेवाने वरदान दिले. रावणाने मानव आणि वानरांना सोडले, कारण त्याला असे वाटले की जेव्हा कुणीही मारू शकत नाही तेव्हा ते त्याला कसे मारतील. ब्रह्मदेवाने रावणाला दिलेले हे वरदान हेच कारण होते की भगवान विष्णूंना रामाचा अवतार मानवी रूपात घ्यावा लागला, कारण फक्त एक सामान्य माणूसच रावणाचा वध करू शकणार होता. अशा प्रकारे एक शाप आणि एक वरदान हे रामाच्या अवताराचे मुख्य कारण बनले. अयोध्येचा राजा दशरथ यांचा पुत्र राम यांनी 14 वर्ष वनवास भोगून वानर सेनेच्या मदतीने आपल्या पत्नीला म्हणजे सीता हिला रावणाच्या बंदितवासातून मुक्त केले व रावणाचा वध केला. प्रभू श्रीरामांनी ज्या दिवशी रावणाचा वध केला तो दिवस पृथ्वीवर दसरा म्हणून साजरा केला जातो. वनवास संपल्यानंतर भगवान श्रीराम अयोध्येला परतले. प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस हा पृथ्वीवर रामनवमी सण म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद.